जेव्हा माझी तुझी करायचं ना तेव्हा सेटवर सर ॲक्टर म्हणून होते. सो मला तेव्हा ते कसे वागायचे तर मला असं वाटायचं किती साधे आहेत आणि किती मस्त असे स्वभाव. मला सांगू द्या सर प्लीज. असं मला नेहमी वाटायचं असं की किती म्हणजे किती कॉपरेटिव्ह, किती किती मस्त आहेत असं एकदम. आणि मला दीप्ती मॅम स्ट्रिक्ट वाटायच्या की अरे त्या थोड्याशा अशा स्ट्रिक्ट आहेत. आणि मी प्रोड्युसर म्हणून मला असं वाटायचं की नेहमी अशा त्या अशा. एक्झॅक्ट उलट होतं सेटवर. सर खूप स्ट्रिक्ट आहेत. खूप स्ट्रिक्ट आहेत. मला खरंच त्यांची भीती वाटायची. म्हणजे मी काही परफॉर्म करत असले आणि श्रेयस सर आले काही सांगायला की मला असं आईला काहीतरी चुकलं आता मला ते ओरडणार. तर ते तसे स्ट्रिक्ट आहेत हे मला माहिती नव्हतं. पण ते प्रोफेशनलिझमचा भाग आहे अगेन की म्हणजे जस्ट बिकॉज ते मला ओळखतात इतक्या वर्षांपासून मला ते त्यांना माहिती आहे मी म्हणून अगेन जसं टेकन फॉर ग्रँटेड नाही घ्यायचं कामाला पण. हे पण त्यांनी शिकवलं की जस्ट बिकॉज मी तुला ओळखतो म्हणून तू काही केलं तर चालेल तर तसं नाही. इथे डिसिप्लिन हवंच. सो ते त्यांनी खूप सांभाळलं. आणि एक्झॅक्ट उलट दीप्ती मॅम ज्या मला स्ट्रिक्ट वाटायच्या त्या इतक्या पॅम्पर्ड केलं त्यांनी आणि इतकी काळजी घ्यायचे त्या सगळ्याच गोष्टीत. म्हणजे त्यांची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आम्ही शूट करत होतो आणि त्याच दिवशी 31st पण होतं. तर त्यांनी अख्ख्या युनिटला मस्त पार्टी दिली होती आणि आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी मज्जा केली. तुम्ही नव्हता तेव्हा, तुम्ही दुसऱ्या दिवशी आला सेटवर. हॅम्परसारखं मिस केलं. त्यानंतर मला दीप्ती मॅमचं आठवतं की सगळ्याच बाबतीत मला मी हे एवढे ते असे असतील असं म्हणजे मला असं त्यांना बघून नेहमी असं वाटायचं की इनफॅक्ट जे कोण बघतात त्यांना असं वाटायचं की दीप्ती मॅडम स्ट्रिक्ट आहेत. पण खरं तर शी इज व्हेरी कूल आणि त्या खूपच गोड आहेत. म्हणजे आय थिंक बिकॉज ऑफ 5 नंबर शी इज ऑल्सो लाईक मी टू बॅलन्स एव्हरीथिंग. सो मला आय थिंक हा त्यांचा गुण आवर्जून सांगायचा होता.